हॅलो आणि नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती, जिथं आपण मागचे काही दिवस झाले फोटोशॉप शिकतोय आणि फोटोशॉपमधील आपण बरेचसे ऑप्शन एक्सप्लोर केलेले आहेत. ज्यातील एक आहे की ऑप्शन बार आणि मेन्यू बार, टूल बार या गोष्टी आपण पाहिल्यात. तर टूल बार यूज करताना बऱ्याचशा गोष्टींवरती आपण लेयर्स जे आहेत ते यूज केलेले आहेत. तर लेयर्स हा जो पॅनल आहे, तो सेपरेटली आपण आज डिस्कस करणार आहोत. लेयर्स पॅनल्समधले काही ऑप्शन्स जे आहेत, जे की तुम्हाला डिझाइन करताना किंवा इमेज एडिट करताना हे उपयोगी पडतील असे ऑप्शन आज आपण बघणार आहोत, की लेयर्समध्ये अजून आपण किती एक्सप्लोर करू शकतो. तर चला तर मग बघूया आता. मी फोटोशॉप ओपन करतो, स्क्रीन शेअर करतो मी. तर ज्यावेळेस आपण फोटोशॉप ओपन करतो, ही विंडो तुम्हाला माहिती आहे आपली सेटअप विंडो आहे. इथून आज आपण लेयर पॅनल जो आहे तो एक्सप्लोर करणार आहोत. तर जस्ट इथून मी कोणतं पण एक कॅनव्हा साईज जी आहे ती क्रिएट करतो ॲज इट इज. या फाईलला मी नाव देतो लेयर, LAER, लेयर असं नाव देतो आपण. तर ह्या फाईलमध्ये ज्यावेळेस आपण ओपन करतो, तुम्ही बघू शकता सिंपल एक व्हाईट कॅनव्हा आहे. आता मी इमेज इम्पोर्ट नाही केलेली. तुम्ही जर एखादी इमेज इम्पोर्ट केली तर तुम्हाला इथं काही बदल दिसतील का? तर फाईलमधून ज्यावेळेस आपण ओपन म्हणू, मी एखादी इमेज जी आहे माझ्याकडं, ओके, ही जी इमेज आहे, ठीक आहे, सध्या अवेलेबल ही होती. ही जी इमेज आहे, हा माझाच फोटो आहे. ओके. तर ज्यावेळेस आपण लेयर क्रिएट करतो, इथे एक बॅकग्राऊंड अशी एक लेयर बनते. इथं तुम्ही लेयर पॅनल जर व्यवस्थित पाहिलं तर कदाचित तुम्ही ज्यावेळेस असं उघडाल त्यावेळेस तुम्हाला हे असं दिसेल. हे सगळे प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या इथं असतील. नॉर्मली जे लेयर पॅनल आहे ते असं दिसतं. तर इथं आपण पाहू शकतो की हा जो लेयर्सचा पार्ट आहे, इथं आपल्याला एक बॅकग्राऊंड दिसतं. तर सेम ॲज जर माझी ही इमेज आपण पाहिली तर आपल्याला इथं पण एक बॅकग्राऊंड असं ऑप्शन दिसतंय. ओके. तर या बॅकग्राऊंड लेयरला ज्यावेळेस आपण अनलॉक करतो, इथं जे काही लॉकचं चिन्ह आपल्याला दिसतंय, जर मी अनलॉक केलं तर ती लेयर जी आहे ती 0-1 मध्ये कन्व्हर्ट होते. म्हणजे काय, तर त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या संपतात तिच्या, की ह्या याच्यात जर ती लॉक आहे तर मी ह्या लेयरवरती कुठलाही चेंज करू शकत नाही. सेम ॲज दिस, जर मी याला मूव्ह करायचं ट्राय केलं, जसं जर मी याला मूव्ह करायला ट्राय केलं, हा एक वॉर्निंग म्हणा किंवा एक जे काही माहिती आहे त्या लेयरबद्दल ती आपल्याला येईल, की आपण याला मूव्ह का करू शकत नाही आहेत. तर सिंपल इथं एक दिलं, की करंट लेयर जे आहे ती सिलेक्टेड लेयर इज बॅकग्राऊंड लेयर. यू कॅन्ट मूव्ह बॅकग्राऊंड लेयर ऑर चेंज इट्स स्टॅकिंग ऑर्डर, ब्लेंडिंग मोड ऑर ऑपॅसिटी. हाउएव्हर यू कॅन कन्व्हर्ट इट इंटू अ नॉर्मल लेयर. जस्ट लाईक ह्या इमेजसारखं. जर ही लेयर पाहिली तर ही नॉर्मल लेयर आहे. ओके. मी इमेजवरती परत एकदा शिफ्ट करतो. आपल्याला तो व्हाईट कॅनव्हा लागेल. तर ह्या इमेजमध्ये जर मी काही चेंजेस करायचे आहेत मला, तर ते करण्यासाठी मला सगळ्यात पहिली इमेज जी आहे ती अनलॉक करावी लागेल. तर ती अनलॉक करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, तुमचा कर्सर ह्या लॉकवरती न्यायचा आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. सिंपल. ज्यावेळेस तुम्ही लेयर अनलॉक कराल, त्यावेळेस ती लेयर ही नॉर्मल लेयरमध्ये कन्व्हर्ट होते. ओके. की त्या लेयरमध्ये आपण चेंजेस करू शकतो. जर आपण इथं खाली पाहिलं राईट साईडला, तर इथं आपल्याला एक प्लसचा आयकॉन दिसतो. तर या प्लसच्या आयकॉनला जर आपण क्लिक केलं, तर आपल्याला एक नवीन लेयर इथं ॲड झालेली दिसते. ओके. अशाच पद्धतीने आपण लेयर्स ॲड करू शकतो. पण ह्या लेयर्स ज्या आहेत ह्या एम्प्टी लेयर्स आहेत. जसं की ह्या लेयरवरती कुठल्याही प्रकारचं डिझाइन नाही आहे. जर मी इथून ब्रश घेतला, एक रँडम ब्रश चूज करतो. काही पण ऑपेसिटी आपण त्याची ठेवूया. जर मी एक ब्रश घेतला, कीबोर्डवरून ब्रशची साईज जी आहे, तर तुम्ही कशी वाढवू शकता, तर एंटर शेजारी जे काही कर्सिव्ह ब्रॅकेट आहेत, जे काही ब्रॅकेटचे बटणं आहेत, ते तुम्ही जर प्रेस केले राईट ब्रॅकेट, लेफ्ट ब्रॅकेटने, तर ती साईज कमी जास्त होते. आणि साईज कमी जास्त करण्याचं ऑप्शन तुम्हाला ऑप्शन बारमध्येच इथं वरती मिळतं. जर इथं पाहिलं तर इथं साईज वगैरेचं ऑप्शन इथून पण तुम्ही क्रिएट करू शकता. सिम्पली ब्रॅकेट जे आहेत, मी जर राईट ब्रॅकेट दाबलं तर ती साईज वाढते. इथून आपण एक कलर घेऊ कुठलाही, जो याच्यावरती दिसेल, आणि जर मी ड्रॉ केलं, तर हे जे ड्रॉ आहे ते ह्या सेपरेट एम्प्टी लेयरवरती आहे. जर इथं आपण पाहिलं, मी इनेबल करतो, हे जे ड्रॉ आहे ते एका सेपरेट एम्प्टी लेयरवरती आपण क्रिएट केलेले आहे. हे जे ड्रॉ आहे ते आपण एका सेपरेट लेयरवरती क्रिएट केले आहे. तर आता या सेपरेट लेयरचा फायदा कसा आहे, की ह्याच्यावरती जी काही डिझाईन असेल ती आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो मूव्ह टूलच्या मदतीने. जो काही इथं आहे सिलेक्शन टूल च्या शेजारीच, मार्किव सिलेक्शनच्या शेजारीच जो मूव्ह टूल आहे त्याने आपण कमी जास्त करू शकतो.
कारण ही लेयर जी आहे ही नॉर्मल लेयर आहे, हिला कुठल्याही प्रकारचा लॉक नाही आहे. जर मी हिला लॉक केलं तर ती मूव्ह होणार नाही, जी खालची लेयर अनलॉक असल्यामुळे मूव्ह झाली. जर मी ही लेयर लॉक केलेली आहे तर ती मूव्ह होणार नाही. हे बघा, मी कितीही ट्राय केलं तरी ती मूव्ह होणार नाही. तर हा लॉकचा उपयोग आहे, ज्या पद्धतीने तुम्ही तिला लॉक करू शकता. आता इथं वरती एक ऑप्शन आहे जे की ओपेसिटी आहे. ओपेसिटी जी आहे ती तुमच्या लेयरची ट्रान्सपरन्सी दाखवते की ती 100% जर आली तर तुम्ही व्हिजिबल जे काही ड्रॉ केले किंवा कलर केले ती गोष्ट तुम्ही तिथं पाहू शकता. जर मी 0 केली तर ती इनव्हिजिबल होते. लाईक ती तिथं आहे, पण तिची ओपेसिटी जी आहे आपण ती डाऊन केलेली आहे. लाईक तो जो कलर आहे, येलो कलर जो मी त्याच्यावरती ड्रॉ केला आहे, तो त्या लेयरवरती आहे. फक्त त्याची ओपेसिटी जी आहे ती 0 आहे. त्याच्याच खाली जर तुम्ही पाहिलं तर फिल हे ऑप्शन आहे. जर डिफरन्स बिटवीन ओपेसिटी आणि फिल बघायचा झाला तर नॉर्मल लेयरवरती जर तुम्ही फिल वापरला तर तो ॲज इट इज वर्क करतो जसं ओपेसिटी आहे, की ज्याने तुम्ही त्याची ट्रान्सपरन्सी कमी जास्त करू शकता. पण दुसऱ्या वेमध्ये ज्यावेळेस तुम्ही लेयरला स्मार्ट लेयरमध्ये कन्व्हर्ट करता त्यावेळेस त्या स्मार्ट लेयरवरती जे काही तुम्ही इफेक्ट लावलेले असतील फक्त त्यांच्यावरतीच त्या फिलचा का आपण उपयोग होतो किंवा ते ॲडिशनली वर्क करतं त्याच्यावरती. म्हणजे तुमची लेयर आहे तशीच राहते. फक्त जो काही इफेक्ट आपण ॲड केलाय, त्या इफेक्टला फील कमी जास्त करतं अशा पद्धतीने. ते आपण नेक्स्ट लेक्चर अजून थोडं जास्त डीपमध्ये लर्न करूया. तर आपण फील आणि ओपेसिटीमधला हा फरक पाहिला. फरक नाही म्हणजे जवळ-जवळ सेमच आहे. तर फक्त ज्यावेळेस तुम्ही स्ट्रोक किंवा अजून एखादा इफेक्ट वापराल, ब्लर काइंड ऑफ, तर ते इथून तुम्ही कमी जास्त करू शकता. ओके. ह्याच लेयरच्या पुढे जर तुम्ही पाहिलं तिथं काही लॉकचे ऑप्शन्स आहेत. हे लॉक तर आपण पाहिलं की ह्या लॉकने तुम्ही डायरेक्ट लेयर बंद करू शकता. पण इथं पुढे जर आपण पाहिलं, इथं त्याच्याच वरती लेयरच्या वरती लॉकचं जे ऑप्शन आहे, त्या ऑप्शनच्या शेजारी जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला एक ट्रान्सपरंट पिक्सल लॉक म्हणून एक ऑप्शन मिळतो. लॉक ट्रान्सपरंट पिक्सेल्स असं. तर लॉक ट्रान्सपरंट पिक्सेल्स म्हणजे काय आहे? तर लाईक मी जर हा इमेज आता बघा इथं एक लॉक दिसतंय, पण ते लॉक याच्यासारखं फील नाही, जस्ट आउटलाईन आहे. ते जे काही ट्रान्सपरंट पिक्सल लॉक आपण केले. तर आता इथं विषय काय आहे? जर हे फील असलं, जर हे फील असलं, ओके, जस्ट अ मिनिट, मी हे डिलीट करतो, मी शेप ॲड करतो एखादा. ओके, ओके. हां. जर हे फील आहे, ह्या रास्टराइज लेयर सारखं, आणि जर याचा एक शेप ॲड केला तर मी शेपला नॉर्मल लेयरवरती कन्वर्ट केलंय फक्त. इथं जर पाहिलं आपण लॉक ट्रान्सपरंट पिक्सेल्स जो ऑप्शन आहे, ते काय झालं कलर मी थोडासा इकडे-तिकडे दिलता म्हणून मी कट केली ती लेयर. ही लेयर जी आहे ही प्रॉपर वर्क करून आपण याच्यावरती दाखवू. त्याच्यावरती तुम्हाला कळलं नसतं काय होतंय ते. ओके. समजा मी हे इथं प्लेस केलं फेसवरती आणि हे ट्रान्सपरंट पिक्सेल्स जे आहेत ते मी लॉक केलं. आता विषय काय आहे, की ह्या एरियामध्ये जर मी काही काम केलं, तर ते दिसेल. पण हा जो साइडचा एम्प्टी एरिया आहे, हे जे साइडचे पिक्सेल्स आहेत ग्रे कलरचे, ह्याच्यावरती कुठलाही इम्पॅक्ट पडणार नाही. जसं की जर मी आत्ता इथं कलर घेतो. मी जस्ट ब्रश टूलने दाखवतोय तुम्हाला, की आपण कसं करू शकतो. ब्रश टूल इथं तुम्ही बघू शकता, हा वाला आयकॉन आहे. जर मी इथं काही ड्रॉ केलं, हे बघा मी याच्यावरती क्लिक करून ड्रॉ करतोय. पण तो ह्या एरियामध्ये काहीच पेंट नाही करणार. पण जर मी ड्रॉ करत-करत या सर्कलवरती आलो, तर तो कलर घेईल. का? तर आपण जे पिक्सेल्स लॉक केले ते ट्रान्सपरंट पिक्सेल आहे. थोडक्यात काय, तर जे बॅकग्राऊंड रिमूव्हड आहे ऑलरेडी, त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा चेंज हे लॉक असताना होणार नाही. कळलं? हिशोबशीर म्हणजे कळलं असेल, साहजिक गोष्ट आहे. पण ट्रान्सपरंट पिक्सेल्स असं वर्क करतात. जर तो एरिया एम्प्टी आहे, जर मी हे ट्रान्सपरंट पिक्सल लॉक ठेवलं आणि मी ब्रश टूलने ड्रॉ केलं, तर इकडं काहीच पद्धतीचा इम्पॅक्ट होणार नाही. जो काही इम्पॅक्ट असेल तो इथं होईल. तर हे तुम्ही क्लिप मास्क काइंड ऑफ आपण ते वापरू शकतोय. आता क्लिप मास्क काय आहे हे आपण बघूया. एकाच लेक्चरमध्ये एवढं करणं चांगलं नाही. एवढा जास्त अभ्यास करणं बरं नाही. ठीक आहे. आपण ही लेयर सोडू. आपण पुढची लेयर घेऊ जिथं आहे लॉक इमेज पिक्सेल्स. आता इथं विषय काय आहे? लॉक इमेज पिक्सेल्स काय आहे? तर जर मी इमेज पिक्सेल्स लॉक केलेत, तर याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा चेंज आपण करू शकत नाही.
त्याला स्केल वगैरे आपण करू शकतो, पण इमेजवरती कुठल्याही पद्धतीचे कलर चेंजेस, ब्रश स्ट्रोक किंवा अजून काही गोष्टी ज्या होत असतील, त्या आपण करू शकत नाही. जर तुम्ही पाहिलंत आधीचं जे लॉक होतं ते ट्रान्सपरंट पिक्सल लॉक होतं. हे जे लॉक आहे हे कलर पिक्सल लॉक आहे. थोडक्यात काय, तर जो एरिया कलर्ड आहे त्याच्यावरती मी कुड नॉट ब्रश बिकॉज लेयर इज लॉक्ड दिसतंय. अशा पद्धतीचं मी कुठलाही चेंज करू शकत नाही. ओके, त्या लेयरला तुम्ही कट पण नाही करू शकत. जर इथून आपण मार्कर टूल घेतला, हा सिलेक्टेड टाकला, कंट्रोल जे करायचं ट्राय केला किंवा सिलेक्शन बनवणं ट्राय केलं तर तो घेणार नाही. सिंपल अशाच पद्धतीने आपण हे ठेवूयात. तर हा एरिया जो आहे, ह्या लॉकचा उपयोग काय आहे की तुमच्या इमेजला जर तुम्ही मल्टिपल लेयर्सवरती काम करताय तर तुम्हाला ह्याच्यामध्ये चेंजेस नको असतील किंवा आजूबाजूचे काही डिझाईन त्याच्यामध्ये जायला नको, जसं की लाईक ब्रश वगैरे तुम्ही काम करताय, तर तुम्ही हे वापरू शकता. ओके, हे जे आहे ब्रश की पिक्सल लॉक करून टाकेल तुमच्या इमेजच्या आणि त्या पद्धतीने. पण हे जर लॉक आपण यूज केले, यानी फक्त तुम्ही त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचे चेंजेस नाही करू शकत, पण त्यांना मूव्ह, स्केल आणि रोटेट तुम्ही करू शकता सिम्पल वेने. इथून मी अनलॉक केले. अनलॉक करण्यासाठी परत त्या इफेक्टवरती क्लिक करा, तो अनलॉक होऊन जाईल. नेक्स्ट आहे नेक्स्ट जो टूल आहे तो आहे पोझिशन लॉकचा. पोझिशन लॉक हे तुम्ही त्यावेळेस वापरू शकता ज्यावेळेस तुमच्या मल्टिपल लेयर्स असतील. जसं की फॉर एक्झाम्पल मी ह्याच डुप्लिकेट करतो. ह्यांचे जे कलर्स आहेत आपण ते बदलूया. ह्यांचे जे कलर्स आहेत आपण ते बदलूया. ओके, लाईक जर ह्या माझ्याकडे काही लेयर्स आहेत, या 2 लेयर्स आहेत आणि जर ह्या लेयरला मी मुवमेंट लॉक ठेवलं तर मी कितीही मूव्ह टूल त्या येलो लेयरला सिलेक्ट करण्यासाठी वापरला तर तो सिलेक्ट नाही होणार. साहजिक गोष्ट आहे, कारण आपण जे काही लॉक केलं ते पोझिशन लॉक केलेली, त्याची जी काही मूवमेंट आहेत त्याच्या त्या आपण लॉक करून ठेवलेले आहेत, तर ते आपण करू शकत नाही. साहजिक गोष्ट आहे. पण ह्या लेयरवरती आपण ड्रॉ वगैरे करू शकतो. ठीक आहे, प्रॉपरली क्लिप पास सारखं नाही, पण चेंजेस तर त्याच लेयरवरती ते तुम्हाला दिसतील. जर मी ड्रॉ केलं तुम्ही बघू शकता, लाल लेयर इथं जी लेयर आहे याच्यावरती काही होत नाही, खालच्या लेयरमध्ये आपण ते चेंजेस दिसत आहेत. ओके, अशा पद्धतीने तुम्ही हे टूल वापरू शकता. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर मी एक लेयर क्रिएट करतोय. नेक्स्ट जो टूल आहे किंवा जे काही लॉक आहे सिलेक्शन लेअरमधलं, ते लॉक आहे आर्टबोर्ड लॉक. आता आर्टबोर्ड लॉक काय आहे की मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये दाखवलं होतं की आपण आर्टबोर्ड कसा क्रिएट करू शकतो. तर ज्यावेळेस आपण मल्टिपल आर्टबोर्डवरती काम करतो त्यावेळेस आपण ते लॉक करून ठेवू शकतो की बाबा ते आर्टबोर्ड मूव्ह झाली नाही पाहिजे इकडून तिकडं म्हणून. तर हे टूल आपण आर्टबोर्ड ज्यावेळेस डिझाईन करू किंवा आर्टबोर्डवरतीच ज्यावेळेस आपण काम करू त्यावेळेस आपण ते बघूयात. ओके, अशा पद्धतीने आपण ट्रान्सपरंट पिक्सल लॉक इमेज पिक्सल्स आणि लॉक पोझिशन हे लॉक पाहिलेत. आर्टबोर्ड लॉक जे आहे ते आपण एखाद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सेपरेटली ज्यावेळेस आर्टबोर्ड डिझाईन्सचा पार्ट आहे त्यावेळेस आपण ते बघूयात. तर असे आपण हे लॉक एक्सप्लोअर केलेले आहेत. जर लॉकच्या वरती बघता जर आपण पाहिलं इथं, तर लॉक्सच्या वर आपल्याला एक ऑप्शन दिसतं जिथं नॉर्मल असं लिहिलेलं आहे. तर हे जे काही नॉर्मल जे ऑप्शन आहे ते काय आहे हे मी आपल्याला दाखवतो. की आता आपण जस्ट इमेजवरती काम करायला घेऊ. एक हीच इमेज परत एवढेच चांगला फोटो आहे माझा त्याच्यामुळे. ओके, ठीक आहे, कंट्रोल डी. ही इमेज जर आपण पाहिली तर ह्या इमेजमध्ये आपल्याला ब्लेंडिंग ऑप्शन यूज करायचे आहेत. आता हे जे नॉर्मल लिहिलेलं आहे हे काय आहे तर ब्लेंडिंग ऑप्शन्स आहेत की इमेजला आपण व्हेरियस कलर पिक्सल्सचा एक सर्टन टाईप ऑफ हे राहतो, टोन राहतो, तो आपण इथून ॲडजस्ट करू शकतो. जसं की इथं काही ब्लेंडिंग मोड्स आहेत, नॉर्मल आणि डिझॉल्व नावाचे, हे 2. डिझॉल्व जर आपण पाहिलं तर डिझॉल्व केल्यानंतर ते पिक्सल्स फक्त आपल्याला थोडेसे क्रॉप दिसतात लांबून. जर पाहिलं तर फक्त स्ट्रेच झाल्यासारखे आपल्याला ते दिसतात अशा पद्धतीचे. पण जर याची ओपेसिटी जर आपण कमी केली तर इथं दिसेल की जिथं ते पिक्सल्स डार्क किंवा जिथं त्यांना जागा मिळते ब्लेंड होण्यासाठी तिथं ते ऑटोमॅटिक अपिअर होत आहेत. जर मी ओपेसिटी वाढवली तर हे तुम्ही पाहू शकता लाईक हे. तर हा जो पार्ट आहे हा डिझॉल्ववाला आहे. तर हे ब्लेंडिंग मोड त्या पद्धतीने वर्क करते. ह्या ब्लेंडिंग मोडचा यूज आपण ब्लॅक अँड व्हाईट टू कलर इमेज करण्यासाठी आपण करू शकतो. ते मी दाखवतो कशा पद्धतीने. पण सिम्पल एक ब्लेंडिंग मोड जो आहे तो हा डिझॉल्व आहे. डिझॉल्वला जर मी नॉर्मलवरती आणलं आणि ओपेसिटी फुल केली
तर तो असा दिसेल. त्याच्याच खाली हे डार्कन आणि काही मल्टिप्लाय, कलर बर्न, लिनियर बर्न आणि डार्क कलर ह्या पद्धतीचे ब्लेंडिंग मोड आपल्याला बघायला मिळतात. जर आपण लिनियर लिनियर बर्न नावाचा जर आपण हे पाहिला तर इथं तुम्ही पाहू शकता की याचा जो काही इम्पॅक्ट आहे इमेजवरती तो काही अशा पद्धतीचा आहे की ती इमेज जी आहे ती ब्लेंड झाली त्याच्यासोबत. ओके, हा नॉर्मल आहे. त्याच्या खाली हे काही अजून वेगळ्या पद्धतीचे कलर ब्लेंड मोड आहेत. आता इथं विषय कसा आहे की तुम्ही काय करताय, ज्यावेळेस एखादी कलर लेयर तुम्ही एखाद्या इमेजवरती नेताय तर त्याच्यामधील डार्क कलर्स आणि लाईट कलर्स हे त्या कलरसोबत कॉन्ट्रास्ट किंवा एक मर्ज क्रिएट करून त्यांची व्हॅल्यू जी आहे त्या कलरनुसार ती चेंज होते. तर हे तुम्ही ब्लेंडिंग ऑप्शन्समध्ये यूज करता आणि अशा पद्धतीचा वापर करून आपण ब्लॅक अँड व्हाईट टू कलर जे आहे ते आपण करू शकतो. इथं जर खाली ऑप्शन पाहिले, इथं कलर नावाचं एक ऑप्शन आहे. लाईक तुम्ही कलरसाठी पण हे यूज करू शकता. जर तुम्हाला शर्टचा कलर चेंज करायचा आहे, वॉल्सचा कलर चेंज करायचा आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे, तर आपण ह्या वेचे ब्लेंडिंग मोड्स यूज करून आपण हे करू शकतो. मी सिम्पली तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. इथं जर ही इमेज ब्लॅक अँड व्हाईट असती, फॉर एक्झाम्पल मी जस्ट याला ब्लॅक अँड व्हाईट कलर करतो. काही विषय नाही, आपण याचा एक सेपरेट टॉपिक घेऊ. ब्लॅक अँड व्हाईट टू कलर कशी करायची, रिस्टोर कशी करायची इमेज त्याच्यासाठी. पण आत्ता सध्या फक्त आपण हे बघूया. जर सिम्पली जर ही इमेज माझ्याकडे ब्लॅक अँड व्हाईट आली आणि मला हिला कलरमध्ये हे करायचं, मी सिम्पल ह्या मर्ज करतो. लेयर्स मर्ज करण्यासाठी तुम्ही कंट्रोल ई जे ऑप्शन आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा राईट क्लिक करून मर्ज लेयर असं म्हणू शकता. तर सिम्पल मी एक ब्रश टूल घेतला आणि इथून मी जस्ट कलरची जी व्हॅल्यू आहे, स्किन कलर लाईक हा कलर घेतो. तुम्ही गुगलवरून हेक्स कोड नावाचा प्रकार जो आहे तो कलेक्ट करू शकता. सिम्पल इथं व्हाईट कलर होता चूज. मी जस्ट हा फेसवरती ड्रॉ केला. ब्लेंडिंग मोड्स आपण जस्ट एक्सप्लोर करतो, त्याच्यामुळं हे गरजेचं नाही की मी हे इफेक्ट कुठून टाकलं वगैरे. इफेक्ट आपण नंतर स्टडी करणारच आहोत. आत्ता जस्ट आपण ब्लेंडिंग मोड्स जो की लेयरचाच पार्ट आहे, लेयर्समध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे ऑप्शन्स मिळत आहेत हे बघण्यासाठी आपण जस्ट हे घेतले. आता मी डायरेक्टली याच्यावरती हे करून दाखवू शकत होतो, पण मी ब्रशने याच्यामुळे ड्रॉ करतोय की ते थोडं स्पेसिफिक राहील की ते वर्क कसं करतंय म्हणून. मी डायरेक्ट एक स्क्वेअर शेप बी जर घेतला असता तरी ते चाललं असतं. पण मी जस्ट थोडंसं एक दाखवण्यासाठी मी मास्क, बापरे, ज्युनियर जी, ओके, काइंड ऑफ मी एक मास्क क्रिएट केलं आणि इथं जर मी येऊन कलर निवडला, ओके, कदाचित स्किन टोनची चॉईस माझी थोडीशी गणली असेल. ओके, मी थोडा गोल्डन दिसतोय, पण अशा पद्धतीने तुम्ही इमेज रिस्टोरेशनसाठी हे टूल वापरू शकता. ब्रश साईज कमी जास्त करून आणि मग वेगवेगळ्या लेअरवरती वेगवेगळे कलर फिल करून आपण एक इमेज जर ती ब्लॅक अँड व्हाईट असेल तर आपण तिला रिकलर करू शकतो. आता हा खूप जुना टॉपिक झाला. आता AI पद्धतीने आपण रिस्टोर करू शकतो इमेजला. पण जर तुम्ही डिजिटल आर्ट, डिजिटल पेंटिंग अशा गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहात तर तुम्ही लेयर्सचे ब्लेंडिंग मोड वापरू शकता. दॅट सिम्पल. ओके, तर अशा पद्धतीने मला वाटतं तुम्हाला कळलं असेल की आपण ब्लेंडिंग मोड्स कसे वापरू शकतो आणि प्रत्येक ब्लेंडिंग मोड जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने वर्क करतो. तुम्ही फ्रूट कलरवरती यूज करा, तुम्ही तुमच्या स्किन कलरवरती यूज करा किंवा तुम्ही एखादी रँडम डिझाईन बनवा, त्याच्यामध्ये ओव्हरले म्हणून वापरा. आता जर ह्या डिझाईन, फॉर एक्झाम्पल, जर मी हाच फोटो मी जर एखादा मॅगझिनचा कवर आहे असं इमॅजिन करू आपण, आणि जर मी इथून एक शेप परत एकदा की टूल्सचं काही हे नका करू, टूल्स आपण परत करणार आहोत. मी जर फक्त लेयर्सवरती लक्ष द्या. इकडं जर आपण पाहिलं तर लेयर्स ज्या आहेत त्या क्रिएट होत आहेत चांगल्या पद्धतीने. इथं जर आपण पाहिलं ही शेप लेयर मी क्रिएट केली आणि हिला जर मी मल्टिप्लाय करून असं इथं लावलं तर एक डुओ टोन म्हणा किंवा अशा पद्धतीचा आपण एक इफेक्ट जो आहे तो क्रिएट करण्यासाठी आपण हे वापरू शकतो. ओके, सिम्पल अशा पद्धतीचे इफेक्ट्स जे आहेत आपण ते मिनिमल बट इम्पॅक्टफुल गोष्टी आपण इथं क्रिएट करू शकतो. फॉर एक्झाम्पल हा टेक्स्ट झाला, जर हा रोटेट केला, इथं जर रोटेट केला, इथं ठेवला मी. ओके, तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपण त्याच्यात ॲड करू शकतो जे की सिम्पल असतात, पण सिम्पल आणि सोबर गोष्टी आपण त्या ॲड करू शकतो. ब्लॅक अँड व्हाईट सोबत जर एखाद कलर वगैरे ॲड केले
तर ते अशा पद्धतीचे दिसतात. आता ब्लेंड मोड प्रत्येक कलरसोबत वेगळा वर्क करतोय. जसं की मी जर इथं ब्लू ॲड केला, पर्पल ॲड केला, तर ते दिसायला थोडे वेगळे दिसू शकतात. ओके. तर अशा पद्धतीने आपण लेयर्समधील ब्लेंड मोडसुद्धा बघितलेले आहेत आणि हे तुम्ही पर्सनली ट्राय करून बघाल, त्यावेळेस तुम्हाला त्यांचा इफेक्ट कळेल, की ते कशा पद्धतीने वर्क करतायत. सेम जर तुम्ही टेक्स्ट ॲड केला, तर ती लेयरसुद्धा इथं आपल्याला दिसते. सेपरेटली टेक्स्ट लेयर आपण ती इथं बघू शकते. ओके. त्या लेयरला पण सेम प्रॉपर्टी मूव्ह तुम्ही जर थांबवलं, तर टेक्स्ट ज्यावेळेस आपण एखाद्या बॅनरमध्ये, फ्लायरमध्ये ॲड करतो, तर ते मूव्ह झालं नाही पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करतो इथून त्याची पोझिशन लॉक करतो, की आहे त्याच पोझिशनला ते राहील. जर तुमच्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या लेयर्स जर क्रिएट झाल्या, जशी ही शेप लेयर आहे, ही टेक्स्ट लेयर आहे, हे तुमची इमेज आहे आणि अजून 4-5 लेयर जर असल्या एक्स्ट्राच्या, जसे की मी इथं फॉर एक्झाम्पल मी इथं क्रिएट करतो. इथं मी एका लेयरवरती ब्रश स्ट्रोक टाकतो. ओके. हे काही ब्रश स्ट्रोक्स आहेत ह्या लेयरवरती. ह्या लेयरवरती फॉर एक्झाम्पल एखादा एलिमेंट आहे. हा एलिमेंट समजा तुम्ही ओके, जसा की हा एलिमेंट आहे. हा एलिमेंट आहे एक. आता ह्या 4-5 लेयर्स आपण क्रिएट केल्या. जर मला ही टेक्स्ट जो आहे, तो माझा ह्या लेयरवरती आहे आणि मी जर चूज करायला गेलो आणि ते मूव्ह झाला चुकून, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्याला लॉक करून ठेवू शकता. जेणेकरून तुम्ही तुमचे एलिमेंट्स मूव्ह करताल, टेक्स्ट आहे त्याच ठिकाणी तुमचं राहील. सेम इथं पण शेप वगैरे आहेत. ह्यांना जर आपण रिनेम केलं, मी जर शेप ओके. जर मी त्यांना शेप हे असं नाव दिलं, तर आपण ते इथं मूव्ह करू शकतो. इथं जे आहे STROK स्ट्रोक हे मी नेमिंग दिलेली आहे. आता मला जर हे सिलेक्ट करायचे, तर सिलेक्शनसाठी तुम्ही काय करू शकता, सिम्पली कंट्रोल तुमच्या कीबोर्डवरचा दाबून सिंगल ही लेयर, ही लेयर, ही लेयर इंडिव्हिज्युअली तुम्ही सिलेक्शन करू शकता, की मला फक्त हीच लेयर पाहिजे आणि त्याच्यानंतर ही लेयर पाहिजे. टेक्स्ट लेयर मला सिलेक्टच नाही करायची, तर तुम्ही कंट्रोलने करू शकता. पण जर तुम्हाला सगळ्या एकसोबत सिलेक्ट करायच्या आहेत, तर शिफ्ट जो आहे क्लिक करा, शिफ्ट होल्ड करा आणि डायरेक्ट सगळ्यात वरची लेयर तुम्ही सिलेक्ट करा. तुम्ही टोटली ऑल लेयर सिलेक्ट करतात. पण जर तुम्हाला फक्त काही मोजक्याच लेयर सिलेक्ट करायच्या तर तुम्ही कंट्रोलनी त्या करू शकता. डायरेक्ट टॉप आणि बॉटमची लेयर सिलेक्ट केली आणि मिडलवाली एक केली. तर हे कंट्रोल होल्ड करून होईल. शिफ्ट होल्ड करून जर तुम्ही केलं, तर तो बंच जो आहे तो टोटली सिलेक्ट होईल. किंवा त्याच्याऐवजी डायरेक्टली नॉर्मली लेयर सिलेक्शन जसं करू, अशा पद्धतीने आपण लेयर सिलेक्शन करू शकतो. तर नेक्स्ट आहे लेयर्समध्ये जाता, जर हा पॅनल टोटली आपण एक्सप्लोर केला, तर याच्यात वरच्या साईडला तुम्ही पाहिलं असेल, ब्लेंडिंग मोडच्या वरती एक ऑप्शन आहे, जिथं हलकंसं एक सर्च टाईप एक ऑप्शन दिसते, पिक अ फिल्टर टाईप म्हणून. तर इथं काय आहे, की तुमच्या जेवढ्या लेयर्स किंवा आर्टबोर्ड्स, टाईप ऑफ लेयर्स, आर्टबोर्ड्स आणि डिझाईन्सच्या ज्या काही गोष्टी असतील, ज्या तुम्ही इथं क्रिएट केल्यात, त्या तुम्ही इथून बाय सर्च, आता इथं आपलं प्रोजेक्ट खूप छोटा आहे. तुम्ही फक्त एक्सप्लेन करण्यासाठी एक आर्टबोर्ड क्रिएट केलता आणि इमेजवरती काही एक्सपेरिमेंट केलते. पण जर इथं आपण पाहिलं, तर इथं काइंडमध्ये जे ऑप्शन आहे, नेम, इफेक्ट, मोड, ॲट्रिब्यूट्स, ह्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट ठेवून, जसं की मी जर नेम ठेवलं आणि नेममध्ये जर मी फॉर एक्झाम्पल मी एखाद्या लेयरला नाव दिलं होतं शेप. तर स्पेसिफिकली शेप लेयर्स जेवढ्या असतील किंवा ज्या लेयर्सला मी शेप 1, शेप 2, शेप 3 असं नाव दिलंय, त्या लेयर्स मला इथं त्या दिसतील. तर तुम्ही नाव जे आहे ते वापरून पण तुम्ही सर्च करू शकता. इफेक्ट टाइप बी तुम्ही वापरून सर्च करू शकता. आता इफेक्ट्स काय आहेत हे आपण बघूयात. पण आज फक्त लेयर्स आपल्याला बघायचे आहेत. इमेज टाइप, इफेक्ट, टेक्स्ट. स्पेसिफिकली फक्त इमेज पण इथून आपण सिलेक्ट करू शकतो. इथून जे आहेत ते फिल्टर्स जर आपण एखाद्या लेयरला वापरले असतील, जसं की ह्या लेयरला ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर मी वापरले, पण ती लेयर आपण मर्ज केली आहे. त्याच्यामुळं ते त्याला ॲज अ इफेक्ट पकडणार नाही. नेक्स्ट आहे टेक्स्ट. जर टेक्स्ट लेयर आपली पाहिली, तर इथं टेक्स्ट लेयर आहे. स्पेसिफिकली फक्त तुम्ही टेक्स्ट लेयर तुमच्या सिलेक्ट करू शकतात. पुढं आहे फिल्टर शेप लेयर्स. जर इथं पाहिलं, तर शेप लेयर आपल्या सध्या एकुलती एक आहे. शेप लेयरचा जो आयकॉन आहे, तो समजण्यासाठी थोडा सिंपल आहे मला असं वाटतं, की लाईक लाईन आहे आणि त्याचे जे काही अँकर पॉइंट्स असतात ते त्याच्यात हायलाइट केले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लेयर्स जे आहेत त्या सॉर्ट करू शकता. फक्त त्यासाठी हे ऑप्शन इनेबल ठेवणं गरजेचं आहे, ज्याने की तुम्ही इथून
इमेजेस शोधू शकता. तर लेयर ऑप्शनमधील हे ऑप्शन्स जे आहेत ते तुमच्या बऱ्याचशा कामी येतील. त्याच्याच खाली जर तुम्ही पाहिलं लेयर सिलेक्ट केल्यानंतर एक सॉर्ट ऑफ ऑप्शन मी इथं सांगतो. इथं डस्टबिनचं एक ऑप्शन आहे. जर मी इथं क्लिक केलं तर इथं डिलीट द लेयर शेप असं नाव येतं. डिलीट द लेयर लाईक ह्या ज्या लेयरला नाव आहे ते नाव तिथं ते दाखवतं. तर हे काय आहे तर तुम्ही इथून लेयर जी आहे ती तुमची डिलीट करू शकता. आता इथे एक चेकबॉक्स आहे की डोंट शो दिस मेसेज अगेन. म्हणजे काय तर जर मी हा चेक केला तर ही इमेज डिलीट होण्याआधी मला येस नो विचारणार नाही. ती डायरेक्टली डिलीट होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हे ऑप्शन पण तुम्ही यूज करू शकता तुमचे लेयर्स डिलीट करायसाठी किंवा डायरेक्टली कीबोर्डवरचं डिलीट बटन दाबलं तरी ते डिलीट होते. ओके. तर ह्या पद्धतीचे काही ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या लेयर्समध्ये मिळतात. तर अशा पद्धतीचे काही ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या लेयर्समध्ये मिळतात जे वापरून तुम्ही तुमचं डिझाइन जे आहे ते चांगल्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता, अलाइन करू शकता तुमच्या आवडत्या एका फ्रेममध्ये किंवा एका साईजमध्ये तुम्ही त्या फिक्स करू शकता. तर लेयर सिलेक्ट कशा करायच्या आपण पाहिलेत मॅन्युअली आणि लाईक तुम्ही शिफ्ट दाबून, कंट्रोल दाबून लेयर सिलेक्ट करू शकता. कंट्रोलनी इंडिव्हिज्युअल लेयर्स करतो आपण सिलेक्ट. शिफ्टनी डायरेक्ट ग्रुप आपण सिलेक्ट करू शकतो. पण जर लेयर्सचा आपल्याला ग्रुप बनवायचा आहे, की स्पेसिफिकली मला फक्त ज्या काही मी शेप वापरलेत, त्यांचाच फक्त मला ग्रुप करायचा तर तो मी कसा करेल, की मी कंट्रोल क्लिक करेन इथं कंट्रोलनी ह्या शेप सिलेक्ट करेल किंवा काइंडमधून फक्त शेप्स ज्या आहेत त्याच सिलेक्ट करेल आणि कीबोर्डवरील कंट्रोल जी हे जे ऑप्शन आहे, ओके, कंट्रोल जी जर हे तुम्ही दाबलं तर तुम्हाला एक ग्रुप इथं बघायला मिळेल, जो की फक्त त्या स्पेसिफिक लेयर्सचा असेल. जर मी ऑफ केला, ऑन केला, तो इथं तुम्हाला दिसेल. ओके. जर तुमच्या कीबोर्डमध्ये कंट्रोल जी नाही आहे, तर तुम्ही काय कराल, तर कंट्रोल जी जर तुमच्या कीबोर्डमध्ये नसेल तर तुम्ही राईट क्लिक करा आणि इथं ग्रुप फ्रॉम लेयर्स असं म्हणल्यानंतर एक ऑप्शन येतं राईट क्लिकला, ग्रुप फ्रॉम लेयर्स असं एक ऑप्शन इथं दिसतंय. तुम्ही ते क्रिएट करून पण इथून डायरेक्टली त्याला नाव वगैरे देऊ शकता. कंट्रोल जी करून आपण याला एक नेम देऊ शकतो आणि त्याच्या आतमध्ये, त्या ग्रुपच्या आतमध्ये बेसिकली काय येतं, एक फोल्डर बनवतं, नेस्ट करतं इथे. जे प्रीमियर वापरतात त्यांना माहिती आहे. प्रीमियरवरती पण आपण डिस्कस करू नंतर. ठीक आहे. आधी शेप. इथं 4 व्हिडिओ बनवणं जीवावर आले माझ्या, पण मस्ती बघा माझी. ओके. शेप ज्या आहेत, जे त्या ग्रुपच्या आतमध्ये आपण ॲड केले, त्या लेयर्स आपण मॅन्युअली ॲडजस्ट इंडिव्हिज्युअली त्यांना आपण चेंज करू शकतो. लाईक इथं जी आहे तिची ओपेसिटी डाऊन वगैरे करणं, त्यांचा इंडिव्हिज्युअल कंट्रोल मिळतो. पण त्या फक्त एका फोल्डरमध्ये जातात. कंट्रोल जी केल्यानंतर एवढंच होतं. लाईक पार्लेजी, जिम आणि जीनियस, एक्स्ट्राचं काही नाही. कंट्रोल जी केल्यानंतर ग्रुप होतो लेयर्सचा, बस एवढंच. ओके. तर ह्या ग्रुपला जर तुम्ही काही ॲट्रिब्यूट्स अप्लाय केले तर ते त्या लेयर्सवरती पण अप्लाय होतात. हा एक चेंज तुम्ही ग्रुप केल्यानंतर करू शकता आणि तो असा काही मोठा नाही आहे, सिम्पल चेंज आहे. लाईक जर मी ह्या ग्रुपला काही ॲट्रिब्यूट दिले, लाईक मी जर इथून इफेक्ट टाकला आणि कलर ओव्हरलेमध्ये जाऊन मी एखादा कलर ॲड केला, तर साहजिक गोष्ट आहे ती सगळ्या लेयर्सला अप्लाय होणार. दिसतंय? सिम्पल. जास्त काही अवघड नाही, रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. ग्रुप कसा करायचं हे कळलंय. पण लेयर्स डुप्लिकेट कशा करायचे? तर लेयर्स डुप्लिकेट करायला आपण काय वापरू शकतो? इथं बघा, की ही जी लेयर आहे ही सिलेक्ट करून जर तुम्ही अल्ट होल्ड करून जर त्या लेयरला ड्रॅग केलं कुठेही, लाईक हे इथं बघा कर्सर चेंज होतोय. 2 कर्सर्स आपल्याला दिसतात. ह्या कर्सर्सला जर आपण राईट, लेफ्ट, अप, डाऊन कुठेही ड्रॅग केलं अल्ट होल्ड करून, तर ती लेयर तुमची डुप्लिकेट होती. अशा पद्धतीने तुम्ही त्या डुप्लिकेट करू शकता. लाईक जर ह्या सगळ्या डुप्लिकेट करायच्यात मला, तर सगळ्या सिलेक्ट करेल आणि अल्टनी ड्रॅग करेल, त्या सगळ्या डुप्लिकेट झाल्या. पण ह्या ग्रुप नाही आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता मल्टिपल कॉपी ऑफ लेयर्स इथं बनलेल्या आहेत आणि मी ज्यावेळेस इथं सिलेक्ट करेल ह्या 1 ते 4, एक लेयर 1ची कॉपी 4 नंबर जर मी सिलेक्ट केला आणि कंट्रोल जी जे ऑप्शन आहे जर मी ते दाबलं, तर त्या लेयर्सचा एक सेपरेट ग्रुप बनतो. सेम ॲज ह्या खालच्या लेयर्सला पण जर मी कंट्रोल जी केलं तर त्याचा एक वेगळा ग्रुप बनेल आणि तो ग्रुप मी ट्रान्सफॉर्म करू शकते, काय अडचण नाही. असं नाही की ग्रुप केल्यानंतर तो ट्रान्सफॉर्म होणार नाही. आता ग्रुप केल्यानंतर सिलेक्शनला बऱ्याचशा वेळेस प्रॉब्लेम येऊ शकते. जर मी इथं आलो आणि इंडिव्हिज्युअली लेयर सिलेक्ट करायचं ट्राय केलं तर ते होणार नाही. दरवेळेस मी ह्या ग्रुपमध्ये जाणार, मग ती लेयर कोणची बघणार आणि त्याच्यावरती क्लिक करणार. एकदम हे होतं इथे. लाईक तुम्ही ते सिलेक्शनमध्ये तुमचा टाईम जातोय. तर हा टाईम वाचवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, ऑप्शन बारमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं ऑप्शन दिसतं ऑटो सिलेक्ट लेयर्स किंवा ग्रुप.
तर आता मी लेयर्स जर केलं, जरी इथं ग्रुप असला, जरी हा ग्रुप असला तरी कर्सर आता फक्त त्या लेयरला आयडेंटिफाय करेल. तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते फक्त त्या लेयरला आयडेंटिफाय करेल आणि ती लेयर इंडिव्हिज्युअली मूव्ह होती. फक्त हे सिलेक्शन चेंज केल्याने, फक्त हे सिलेक्शन जर तुम्ही चेंज केलं, सिंपल लाईक ग्रुपवरून तुम्ही लेयरवरती स्विच झालात तर तुम्ही इंडिव्हिज्युअली लेयर जी आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, जसं की हे ग्रुपवरती शिफ्ट झालंय. परत मी जर लेयर केलं तर मी इंडिव्हिज्युअल लेयर मूव्ह करू शकते त्या ग्रुपमधली. ओके, हा एक ऑप्शन आहे. सो होपफुली आजच्या लेक्चरमध्ये ज्या काही गोष्टी मी एक्सप्लेन केल्यात त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळल्या असतील आणि मी जास्तीत जास्त चांगल्या वेळी सांगण्याचा प्रयत्न करतोय. होईल तेवढ्या क्लिअर आणि नीट गोष्टीत, की लाईक रॉकेट सायन्स नाही आहे ह्या गोष्टी. जितक्या सिंपल वेने तुम्ही कराल, फर्स्ट की तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे या गोष्टींची, तुम्हाला त्या समजून घ्यावं लागणार आहे. जरी मी इथं तुम्हाला ह्या गोष्टी फक्त लेयर्स किंवा बॉक्स किंवा टेक्स्ट क्रिएट करून दाखवतोय, तरी ह्या फक्त समजण्यापुरत्या आहेत. आपण क्रिएटिव्हली यांना कसं वापरायचं हे आपल्यावरती, लाईक डिझाईनमध्ये. तर पोस्टर्सवरती कसं काम करायचं किंवा फ्लायर्सवरती ते आपण बघूयात, पण फक्त आधी फंडामेंटल्स जे आहेत ते समजून घेणं जास्त इम्पॉर्टंट बनतं ह्या गोष्टींमध्ये. तर पर्सनली मला असं वाटतं की प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही आहे ह्या गोष्टींना. तुम्ही फोटोशॉप जे आहे, कदाचित हे थोडं आउटडेटेड वाटेल आता की मी 2024-22 वापरतोय, पण तुम्ही जर 2025 यूज केलं तर त्याच्यामध्ये अजून मॉडिफाईड ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि तुम्ही ते चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करू शकता. AI वगैरे जे आहे ते चांगलं इंट्रोड्यूस केलेलं आहे. लेयर्समध्ये पण बरेचसे चेंजेस आले असतील आणि टेक्स्ट वगैरे वगैरे आयडेंटिफाय करणं किंवा तिथालच्या तिथंच तुम्ही फॉन्ट चेंज करणं ह्या गोष्टी आल्या असतील. पण जर तुम्ही बेसिक समजून नाही घेतले ह्या गोष्टींचे तर ते त्या वेनी तुम्हाला आउटपुट मिळणार नाही त्याचं. ओके, तर याच्यासाठीच तुम्ही जे काही तुम्ही शिकताय ते प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा. भेटूया.